रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी भेटतात। आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये माहेरची साडी घेऊन गेलेल्या अलकाताई आपल्यासोबत आहेत। ताई, आज आपली भेट होते आणि रिंगण सोहळा आहे। रिंगण सोहळ्यामध्ये तुम्ही वारीच्या वाटेवरती वारीची शूटिंग करताय। वारीची शूटिंग मी खरं तर माझे निर्माते राजेश पाटील आणि आमचे डिरेक्टर नितीन कांबळेंचे मनापासून आभार मानेन की एक तर त्यांनी मला या कॅरेक्टरसाठी घेतलं आणि वारीत येण्याचा योग आला। मी आयुष्यात पहिल्यांदा वारीत येते। खरं तर मी दर्शन मालिकेत 450 मंदिरं केली होती, कारण मी त्याचं होस्ट करायचे, पण वारीत येण्याचं किती वर्ष ठरवते पण योग येत नव्हता। आज या शूटिंगच्या निमित्ताने आला, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। सकाळपासून मी जेव्हा ट्रॅव्हल करते, दिंडी दिसत आहेत, एवढे लोक चालत आहेत, म्हणजे त्याच्यात वयस्कर लोकांपासून तरुण पिढी आहे आणि तो माहोल बघून अंगावर काटा येतो। अरे क्या बात आहे, काय माहोल येतो, असं वाटतं की उतरावं आणि त्याच्यात चालावं। पण मला आज शूटिंग करायचं आहे आणि मी आपली आले, पटापट तयार झाले, तरी इकडचं पब्लिक जे आहे ते एवढं प्रेमाने आपुलकीने जे काय प्रतिसाद देते ना, खूप बरं वाटते आणि एक वेगळाच म्हणजे जाणवते, त्याची प्रचिती जाणवते की श्रद्धा काय असते। म्हणजे आपण अजूनही म्हणतो की आपण सायन्सच्या युगात किती पुढे गेलो आहे, हे गेलो आहे, पण ही श्रद्धा आहे ना, त्याला मोजमाप नाही आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणं हे शेवटी आहे ना, त्याचा आनंद वेगळा आहे, समाधान वेगळं आहे। सुरेश, मला आज एवढा हा माहोल बघून आनंद झालाय ना की भारावून गेले, म्हणजे मी हे कधी पाहिलं नव्हतं, कधीच पाहिलं नव्हतं। वारीच्या वाटेवरती अनेक वर्षाची इच्छा होती चालायची, हो। आज माऊलींनी बोलवलं, पांडुरंगाने बोलवलं असं वाटतं मला। असंच वाटतं की तुम्हाला असं वाटतं जसं आपण स्वामींच्या दर्शनाला जातो अक्कलकोटला वगैरे, कुठे तुम्हाला तिथून कॉल आल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत, म्हणजे योगच यावा लागतो। तो योग ह्या लोकांनी माझा घडवून आणल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। म्हणजे मला खूप बरं वाटतंय। सकाळपासून मी म्हणते तुम्ही मला सोडा, तुम्ही शॉट घेत राहा, मी चालते यांच्यात। प्रेम का काय, लोक फक्त मला ओळखून जवळ येतात। आमचे प्रेक्षक एवढे मनापासून प्रेम करतात की ते काही त्रास देत नाहीत, त्यांना इच्छा असते जवळ येण्याची, एवढंच वाटतं। पण मजा येते मला हे सगळं बघून, ते भाबडेपणा त्यांचा, भोळेपणा आणि श्रद्धेने जे काही चालतायत, रोजचं 25-30 किलोमीटर चालणं, कुठेही ते फुटपाथवर, सेंटरच्या ह्याच्यावर सगळीकडे बसले आहेत, कुठेही विसावाडी, कुठेही कंप्लेंट नाही, काही नाही, तरी सुखा समाधानाने ते करतायत। म्हणजे हे फार वेगळं आहे वातावरण। वारीचं स्वतःचं एक व्यवस्थापन आहे आणि माऊली सगळ्यांना सांभाळून घेतात। येस, आणि मला वाटतं माऊली सांभाळतात आणि हे जे सेवेकरी आहेत ना, वाटेत दर ठिकाणी दिसत आहेत, ज्यांनी त्यांनी स्टॉल लावले आहेत, कुठल्या कुठल्या घरात यांच्या व्यवस्था केल्या आहेत, हे बघण्यासारखे आहे। म्हणजे मला वाटतं विठुरायांचा त्यांना आशीर्वादच असेल की सेवेकरी काय अडलंय, पण ते त्यावेळी येतात आणि तिथे जेवढे 100-200 लोक कोणी येतात त्यांची सेवा करतात, राहण्याची सोय करतात, नाश्ता जेवणाची सोय करतात। म्हणजे आपोआप हे सगळं घडून येतंय, काही योजलेलं नाहीये, या परमेश्वराने सगळ्यांची सोय व्यवस्थित केलेली आहे। वारीचा आनंद शब्दात वर्णन करता येऊ शकतो? अजिबात नाही, ते मनानेच आहे। मी सांगते काय, सकाळपासून काटा येतोय अंगावर, सकाळपासून। म्हणजे हे एक वेगळंच आहे की ती दिंडी चालली तरी असे भारावून गेल्यासारखं झालंय। म्हणजे मला असं वाटत होतं मी उतरावं आणि आता चालावं त्याच्यात, फक्त मी शूटिंगला आले याचं मला भान ठेवावं लागते, एवढं झालंय। पण उद्या आमच्या वारीतही शूटिंग आहे, दिंडीत वगैरे, त्यामुळे अजून मजा येईल। आज रिंगण सोहळा आहे, तिथे आहे, त्यात जेवढे शॉट घेता येतील ते आम्ही घेतोय, कारण आमच्या सिनेमाच्या कथेला अनुसरून आहे। बाकीचं आमचं पंढरपूरला पण पुढे शूटिंग आहे, सगळीकडे आहे। आज या वारीच्या रंगामध्ये तुम्ही पण रंगून गेलात? अगदी रंगून गेले, हरवून गेले, आणि आनंद काय आहे हा आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिला। मी खरंच सांगेन, हा कायम माझ्या मनाच्या कप्प्यात राहील। म्हणजे मला जमलं तर मी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करेन, परमेश्वराने बोलावलं तर। वा याची देही याची डोळा, हा जो काही आनंद आहे तो पालखीचा आनंद, वारीचा आनंद, तो ताईंच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। मात्र त्यांनी एक वाक्य महत्त्वाचं बोलवलं, पांडुरंगाने बोलवलं, माऊलींनी बोलवलं तरच आपण वारीमध्ये येतो, अन्यथा नाही। ताईंना बोलवलं, ताई देखील या वारीमध्ये सहभागी होतात। निमित्त चित्रपटाचं का असेना, पण मात्र पालखी सोहळा डोळ्यांना अनुभवतायत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, माळशिरस।